अरे एवढा गोंधळ कसला? मला विचारा ना. गोमातेविषयी सांगाल तर मला फार आवडते. हो ना आजोबा, मग सांगा ना. गोमाता आपली माता कशी? आम्हाला ही गोमाताची कथा सांगा ना. बाळांनो, फार पूर्वीची गोष्ट आहे. देव आणि दानवांनी जेव्हा अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून 14 रत्न बाहेर पडले. त्या 14 रत्नांपैकी एक म्हणजे कामधेनू गाय. ते तर खरं, पण एवढ्यानेच ती गोमाता कशी? बाळांनो, गाय आपल्याला दूध देते. दूध म्हणजे आपल्या शरीराला ऊर्जा देणारा अमृत. लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी दूध आहे, म्हणून तिला माता म्हणतात. राम राम काका. राम राम. काय चाललंय? काही नाही हो, मुलं विचारत आहे गोमाता आपली माता कशी? मी सांगतो. कामधेनू मातेला सुरभेसे माता. ती एक दिव्य गाय आहे. तिच्या सर्व 33 कोटी देवांचा वास असतो अशी श्रद्धा आहे. शिवाय कामधेनू गाय आपल्या इच्छेप्रमाणे काहीही निर्माण करू शकते आणि आपल्या मालकांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. गाय शेतीचाही आधार आहे. तिच्या शेणापासून खत, काडापासून इंधन आणि मूत्रापासून औषधे बनतात. जिथे गाय तिथे स्वच्छता, समृद्धी आणि आरोग्य असते. म्हणजे गाय आपल्याला इतकं काही देते. हो, म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत तिला ग्रहांची माता, समृद्धीची माता, पृथ्वीची माता असं मानतात. सगळं काही देता. हो, मला भारतीय संस्कृतीने माता मानलं. तुम्ही मला मारू नका, त्रास देऊ नका, फक्त प्रेम द्या. मी तुम्हाला त्यापेक्षा कितीतरी जास्त देईन. बऱ्याच वेळापासून मी तुमची पूर्ण चर्चा ऐकतेय. बाळांनो, प्रत्येक सजीवाला प्रेमाने वागवायचं. आपल्या संस्कृतीत गाय देवतच आहे. गोमाता वशिष्ठ ऋषींना त्यांच्या यज्ञ कार्यात आवश्यक असलेले सर्व पदार्थ पुरवत असे. गोमाता म्हणजे त्या माया, सेवा आणि समृद्धी हे मूल्य आपण लक्षात ठेवायला. गोमाता फक्त प्राणी नाही, ती आपल्या घरची समृद्धी आणि संस्कृतीची माता. गोमाता आमची माता, दूध देई, प्रेम देई. शेती असवी शेती फुलवी, आई सारखी काळजी घे. गोमाता आमची माता, आपण तिचा मान राखू. तिला कधी न दुखवू, स्वच्छ ठेवू, तिला जपू. हा संकल्प आज करू.
खाली बसा दे खाली कामधेनु 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 समुद्र मंथन से प्रगति श्री कृष्ण के हृदय बसी दिलीप को संतान देती मनवांछित वर देती